नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता की ही बाजरीचं पीक आहे आणि आपल्या धन्वंतरीच्या RPS 76चा हा जबरदस्त रिझल्ट आहे की हे बाजरीचे जे कणस आहेत आपण बघू शकता की जवळपास एका वेतीपेक्षा लांब 4 बोटं म्हणजे बाजरीचं हे जे कणूस आहे बघू शकता आपण किती लांब आहे। आणि याच्यातले दाणे जर आपण बघितले तर दाणे आपण बघू शकता किती ठासून भरलेले आहेत आणि दाण्यांची जाडी ही आहे। दाण्यांची जाडी बघू शकता, दाणे पूर्ण हे ठासून भरलेलं आहे आणि आपण बघू शकता याची लांबी किती आहे। एवढं लांब आहे हे पडलेलं कणीस आणि फुटव्यांची पण संख्या भरपूर आहे, दाणे पण ठासून भरलेले आहेत आणि दरवर्षीपेक्षा या वर्षीची बाजरी ही नंबर 1 जमलेली आहे। परिसरामध्ये या क्वालिटीची बाजरी आणि एवढे ठासून भरलेले कणस कुठंच नाहीत। हे आपल्या RPS 76ची कमाल बघू शकतो आपण। कणस बघू शकतो आपण बाजरीला, अक्षरशः फुटव्यांची संख्या। नमस्कार आनंद भाऊ। नमस्कार सर। आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरीचं RPS 76 नावाचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे, तर हे आपण या बाजरी पिकाला कसं वापरलं बरं? हे आम्ही पहिले बियाणं प्रक्रिया केली, म्हणजे जे बाजरी पेरायची होती त्या बाजरीला तुम्ही पहिले बियाणं प्रक्रिया केली, बियाण्याला लावून बरं आणि नंतर पेरणी केली, बरोबर? तर या प्रोसेसचा तुम्हाला काय फरक वाटला बरं? फुटवे चांगले आले। फुटवे म्हणजे या एका बुंद्याला जर म्हटलं तर किती फुटवे आहेत मोजा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 कणस एका ठिकाणी आलेले आहेत, हे आहे का नाही? फुटव्यांची संख्या जास्त आहे। बरं, दुसरा अजून फायदा काय झाला तुमचा? फायदा म्हणजे कणस पण चांगले येत आहे, कणस पण चांगले आहेत आणि कीड पण नाही, दाणे पण ठासून भरले जात आहेत, दाण्याची जाडी पण आहे। जे बियाणे प्रक्रिया तुम्ही केले त्याच्यानंतर तुम्ही फवारण्या किती झाल्या याला? 2 RPS ची फवारणी घेतली। बरं, काही जमिनीतून सोडलं का तुम्ही? नाही, जमिनीतून फक्त 2 फवारण्या घेतल्या। तर त्या 2 फवारण्याचा तुम्हाला काय फरक वाटतो बरं? फायदा असा झाला की जी कीड तर नव्हतीच, पण त्यानंतर थोडीफार कीड दिसली, त्यानंतर आपण सिल्कोरिज घेतलं, त्यामुळे किडीचं काहीच प्रादुर्भाव म्हणजे सिल्कोरिज आणि RPS 76चा पण तुम्ही स्प्रे घेतला। तर जसं आपण बाकीच्या शेतकऱ्यांना ही अडचण आलेली आहे, लष्करी अळीचा त्रास जास्त झालेला आहे, बाकीच्यांनी भरपूर स्प्रे घेतले। बरं, बाकीच्यांनी कीटकनाशकचे खूप फवारे घेतले लष्करी अळीसाठी। प्रॉब्लेम आहे त्याच्यात, काही मक्काची झाडं होती त्यांना पण काहीच प्रॉब्लेम त्याच्यात। बरं, यामध्ये काही मक्याची झाडं होते त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची लष्करी त्याच्यावर स्प्रे घेतला तर अळी अजिबात सगळं म्हणजे अळीचं नुकसान काहीच नाही बा, अळी आली होती पण नुकसान शून्य। आता याही बघू शकतो आपण की याच्यावर सुद्धा एका ठिकाणी इथं तेवढं कतरलेलं आहे, परंतु जर जिवंत अळी म्हणसाल तर कुठंच दिसत नाही। नाही तर काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आज रोजी सुद्धा जिवंत अळ्या असतील आणि त्यांनी त्या अळ्यांकरिता म्हणजे लष्करी अळी करता अतोनात असे कीटकनाशकांचे फवारे घेतलेले आहेत। आपण बघू शकतो की हे कणूस जर आहे म्हणतो आपण, तर या कणसाला आपण बघू शकतो दाण्यांची जाडी आणि या कणसाची लांबी। हे बघा ना, कणसांची लांबी जर आपण बघितली, हे बघा कणस लांब म्हणजे लांबी सुद्धा भरपूर आहे आणि भरण्याचं जे म्हणतो कणूस भरणे ती प्रोसेससुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि किडी नाहीत, म्हणजे किडींसाठी कुठलंही कीटकनाशक यांनी फवारलेलं नाही। ऑर्गॅनिक पद्धतीनं ही बाजरी चविष्ट असणार, म्हणजे या बाजरीची जी चव आहे ती इतर शेतकऱ्यांच्या बाजरीच्या तुलनेत एकदम चांगली लागेल, बरोबर? तर तुमचा प्लॉट हा या रस्त्यावरतीच आहे का नाही? आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा काही प्लॉट आहेत, परंतु आपण बघू शकतो की जी कणसांची लांबी आहे आणि जाडी आहे ती तुमच्या प्लॉटमध्ये चांगली आहे। बाकी शेतकऱ्यांचं काही असं म्हणणं आहे का की बाबा वेगळा आहे प्लॉट? कोणी विचारतं काय वापरलं तुम्ही? बरोबर, म्हणजे येणारे जाणारे विचारत आहेत काय वापरलं बा या बाजरीला, कारण जे शेतकरी बाजरीची शेती करतात त्यांना त्यातलं कळते।
सर्व हा 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 त्यांना त्यातलं कळते की बाबा यांची बाजरी काहीतरी वेगळी दिसते. वेगळे पण म्हणजे काय, किडींची कमतरता, कीड कमी, कणसाची लांबी, फुटव्यांची संख्या चांगली आहे. आणि आपण बघू शकतो की दाणे भरायची जी संख्या आहे ती सुद्धा एकदम ठासून भरलेले आहेत दाणे. म्हणजे हे जे जेव्हा बाजरी तयार होईल त्यावेळेस निश्चितच एक क्वालिटीचं धान्य आपल्याजवळ असेल आणि सकस असेल, ज्याच्यात आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही. आणि खरंच आपण बघू शकतो की कुठल्याच प्रकारचं नुकसान या बाजरीचं झालेलं नाही. ठीक आहे, तर धन्यवाद. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता, हे जे 850 रुपयाची किंमत आहे आपल्या एका RPS 76च्या अर्ध्या लिटरची, तर याबद्दल तुम्ही काय सांगसाल? बाकीच्या औषध वापरल्यापेक्षा RPSचा खूप फायदा आहे आणि किंमत काहीच नाही. म्हणजे उत्पन्न होतंय त्याच्यामुळे किमतीचं काहीच नाही याच्यात. जो रिझल्ट आहे त्या रिझल्टमुळे किंमत फारशी नाही. म्हणजे 850 रुपयाचा अर्धा लिटर आहे, परंतु जर आपण रिझल्टच्या बाबतीत जर म्हणलं किंवा जो आउटपुट आपल्याला मिळतो आणि जे आपले कीटकनाशकांचे अवांतर कीटकनाशकांचे फवारे फार कमी घ्यावे लागतात आपल्याला. तुम्ही घेतलीच नाही, सिल्कोरीस तेवढं. आपला भाऊ आहे त्याने 2-3 फवारणी झाले. तुमच्याच भावांनी, चुलत भावांनी 2-3 फवारे कीटकनाशकचे घेतले. म्हणजे बघा, तुमच्या घरात RPS 76 आहे, परंतु तरी पण लोकांना अजून सुद्धा समजत नाही. म्हणजे अजून विश्वास नाही. लोकांना पटतंय पण वळत नाही, कळतंय पण वळत नाही, आपण तसं म्हणतोय. तशातला हा प्रकार आहे की महाग वाटतंय. हा, त्यांना वाटतं एवढं फवारणी 200-400 रुपये दुसरी फवारणी. बरोबर. आउटपुट आपला भारी आणि त्यांनाच पस्ताव होतं की डबल वापरा वाटतंय नंतर. बरोबर, कारण मला आठवते मक्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हणलं होतं की बा मी पुढच्या वर्षी तुमचं भरपूर वापरेल, पण तरी सुद्धा वापरलेलं नाही. म्हणजे एक डब्बा घेतला होता हरभऱ्याला आणि त्यांनी बियाणं प्रक्रिया केली. बर. म्हणजे तरी पण मला असं वाटतं की बा RPS 76 बद्दल आपण असं म्हटलं तर काही वावगं नाही, की बा RPS 76 हा एक विश्वास आहे की पहिल्यापासून जर तुम्ही वापरलं तर कीड येणारच नाही. फक्त एक आहे, फवारे काढले पाहिजे आणि काही जमिनीतून सोडलं पाहिजे. एवढा तरी वापर शेतकऱ्यांनी केले पाहिजे. शेतकरी काय करतात, एक बॉटल वापरतात आणि त्यांना असं वाटतं की बस आता संपलं, म्हणजे काहीच नाही येणार आपल्या पिकावरती. पण वारंवार स्प्रे घेतला पाहिजे. आणि तुमच्या प्लॉटला गती देण्यासाठी तुम्ही जमिनीतून सुद्धा ठिबक जर असेल तर ठिबकद्वारे किंवा तुम्ही पाटपाण्याद्वारे जर खालून जमिनीत सोडलं तर अपटेक हा चांगला होईल आणि त्याचा आउटपुट आपल्याला निश्चितच पिकामध्ये भेटेल. माझा सुद्धा एक संदेश आहे शेतकऱ्यांना की बुवा आपण तोनात असा खर्च इतर उत्पादनांवरती करतो, त्यातला जर तुम्ही फक्त 40% जरी खर्च RPS 76 सारख्या प्रॉडक्टवरती केला तरी मला असं वाटतं की बा गावामध्ये नंबर 1 पीक तुमचंच असेल आणि हे मला 100% खात्री आहे. धन्यवाद.